काहीतरी चटपटीत असं बनवून खायची इच्छा झाली ना तर नक्कीच ही रेसिपी ट्राय करा। खूपच छान अशी चविष्ट होती। नमस्कार, मी अश्विनी आणि अश्विनी किचनमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर मी आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन रेसिपी घेऊन आलेले आहे आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा, म्हणजेच माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील। चला तर आपण रेसिपी स्टार्ट करूया। तर इथे मी 2 बटाटे उकडून घेतलेले आहे। चांगले मऊसर असा बटाटा आपल्याला उकडून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला बारीक किसणीने याला किसायचा आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता बटाटा माझा किसून झालेला आहे, अगदी बारीक किसणीने मी हा किसला आहे। तर आता यामध्ये आपल्याला रेड चिली फ्लेक्स टाकायचे आहे अर्धा चम्मच, त्याचबरोबर चाट मसाला अर्धा चम्मच टाकणार आहोत। तर चाट मसाला नसेल तर तुम्ही यामध्ये आमचूर पावडर अर्धा चम्मच टाकायची आहे आणि त्याचबरोबर आता आपण टाकणार आहोत जिरा पावडर, ती पण अर्धा चम्मच टाकायची आहे आणि आता यामध्ये आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे आणि चवीनुसार मीठ। तर मीठ आपण आता टाकलेलं आहे आणि आता कोथिंबीर पण टाकून घेऊया। आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, चांगलं हाताने किंवा पळीच्या साहाय्याने आपण ह्याला छान असं मिक्स करून घेऊया। आणि आता यामध्ये आपण टाकणार आहोत कॉर्नफ्लॉवरचं पीठ टाकायचं आहे 1 चम्मच आणि इथं आपण आणि तांदळाचं पीठ घ्यायचं आहे 1 चम्मच। आता हे दोन्ही मिक्स करून घ्यायचे आहे आणि एक दुधाची अशी बघा मी पिशवी घेतली आहे आणि त्यामध्ये हे सर्व मिश्रण मी भरलेलं आहे आणि अशा प्रकारे त्याला एक होल पाडलेला आहे। आणि आता इथे जे मी पाडून दाखवते ना तर ते सेम आपण तेलामध्ये अशाच प्रकारे आपल्याला डायरेक्ट सोडायचं आहे। तर आता मी प्लेटमध्ये एक डेमो तुम्हाला करून दाखवते आणि हे चिकट असल्यामुळे ह्याला आपल्याला कैचीने नाही तर सुरीने काढायचं आहे। तर आता कढईमध्ये बघा डायरेक्ट आपल्याला तेलामध्ये गरम तेल करायचं आहे आणि त्यामध्ये अशा प्रकारे आपल्याला हळूवार सोडायचं आहे। तर सेम असंच आपण सर्व करून घेणार आहोत आणि बघा इथं चाकूने ते पूर्ण असं खाली पाडायचं आहे। तर असेच आपण फिंगर चिप्स टाईप सारखं करायचं आहे आणि मस्त हे लालसर असं भाजून घ्यायचं आहे आणि अतिशय कुरकुरीत असे हे तयार होतात आणि खूप चविष्टही लागतात। तर आता आपण सर्व तळून घेतलेले आहे, फ्राय झालेले आहेत। तर इथं बघा प्लेटमध्ये आता मी सर्व काढून घेते। तर खूपच कुरकुरीत झालेले आहेत आणि क्रिस्पी असे आणि चवीलाही खूपच छान झालेली आहेत। तर तुम्हीही ट्राय करून बघा आणि आता आपली रेसिपी पूर्ण झालेली आहे तर आपण पण ट्राय करून बघूया। तर तुम्ही याचा आवाज पण ऐकला आहे, मस्त कुरकुरीत असा आलेला आहे। तर आता आपण टेस्ट करू। तुम्ही पाहू शकता किती छान अशी आपली रेसिपी झालेली आहे। तर लहान मुलं तर खूप आवडीने खातील आणि असाच नाश्ता तुम्हीही बनवून बघा, अगदी चविष्ट असं झालेला आहे आणि खूप क्रिस्पी असं झालेलं आहे। आणि तर आपण आता टेस्टला बघूया हा कसा आहे। आवाज तर तुम्हाला येतच असेल, खूप कुरकुरीत असं झालेलं आहे आणि खूपच छान टेस्टी। तर तुम्ही ट्राय करून बघा आणि तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर भेटूया नेक्स्ट रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।